नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर आता वाजले 6:30 आणि किती लवकर सूर्य निघले बघा. माझ्या मागं खूपच लवकर सूर्य निघला आहे. वातावरण पण छान आहे, आभाळ वगैरे तुम्हाला दाखवते. हे बघा, आभाळ, सूर्य निघलेला आहे. किती छान वाटतोय. 6:30लाच एवढं लवकर सूर्य निघत नाही, तरी पण निघलाय, छान वाटतोय वातावरण. इकडं 2 गाड्या उभ्या, पलीकडची गाडी माझी आणि ही अलीकडची कोणाची काय माहिती. तर हा नवीन घरात पहिलाच ब्लॉग शूट करते मी. तुम्हाला गल्लीचं वातावरण दाखवते, आमचं कसं काय असतं. हे घरातून चालली मी बाहेर. कूलर वगैरे बंद केलं, टी व्ही तर काही चालू नाही केली अजून. हे बेडवरचं तसंच आहे पडलेलं. हे आमच्या घरात समोरचं वातावरण. माझ्या इकडून या बाबळीच्या मागून दिसते, पक्ष्यांचा आवाज येतोय, पक्षी पण उडत आहे. ही इकडे पण गल्ली आहे माझ्या, एक मंदिर आहे महादेवाचं. नाही, बकऱ्या वगैरे त्यांच्या शेजाऱ्यांच्या काय सोडल्या नाही. इकडून परत सूर्यनारायणचं दर्शन होतंय. हे इकडचे लोक पण काय उठले नाही. कोणाची गाडी आहे काय माहिती बाहेर. गल्लीत कोणीच नाही जागी. आता झाडून वगैरे काढते मी. इकडं कोणी उठलं नाही. असं बाहेरचं झाडून घेते मी, पायऱ्या वगैरे. आमचा वटा आहे, वटा पण झाडून घेते. हे रात्रीचे 2-3 भांडे घासले, ते पण लावून घ्यावं म्हटलं. इथं रॅकला थोडेसे लावले की बरे दिसतात, कारण की हे असेच पडलेले होते भांडे. झाडून झालं माझं. आता पाणी मारायचं, पाणी मारून घेते. छोटीशी रांगोळी काढून घेते. बघत राहा समोर व्हिडिओ. प्रकाश भाऊ गेले नाही ट्रॅक्टरवर? तुमच्या अंगावर पाणी ओढेल, गाडीवर पाणी मारते तिथं. गाडीवर पाणी मारून घेते जरासं. समोरच्या अंगात सडा टाकून घेते. अगोदर सडा टाकताना ते समोरचं अंगण आहे आणि हे माझं मागचं अंगण आहे. इथं मागचा दरवाजा आहे हा असा. इथे सडा टाकते मी, पाणी टाकून घेते. म्हणजे सडा म्हणजे असं पाणी टाकलं की थोडंसं, उन्हाळ्याचे दिवस आहे आता, धूळ वगैरे काही उडत नाही. मग बादलीच पडून गेली माझी, पाणी बकेट. थोडंसंच आहे, कारण की लोकांचं आहे आपल्या म्हणे, त्याच्यामुळे थोडंसं बनवेल आहे, थोडंसं असं रांगोळी वगैरे काढायला. दारासमोर अशी छोटीशी रांगोळी काढते. मागचं दार आहे, पुढच्या दारात पण काढली मी रांगोळ. मला काही जास्त जमत नाही रांगोळी काढायला, पण हे लक्ष्मीची पावलं आम्ही स्वस्तिक काढते मी रोजच, त्याप्रमाणे आज पण काढलं. तर मला समोरचं पण दाखवते मी कशी काढली. वरच्या दारात पण अशी छोटीशी महालक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक काढते. इथे खाली मी तेच काढलेलं आहे सेम. थोडंसं रांगोळी वगैरे काढलं तर छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरासमोर, म्हणून मी रोज काढते. इकडे ठेवून घेतलं चहा आणि आता टाकते मी अद्रक त्याच्यामध्ये. 7 वाजून गेली. थोडी
खिसणीने खिसतीन टाकते ते आता अद्रक. एक हाताने खिसता येणार नाही मला, कारण की एक हातात मोबाईल आहे, त्याच्यामुळं टाकते मी खिसून. झालेला आहे आपला आता. तर या मंडळी चहा प्यायला. सव्वा सातच वाजले, इतकं गरम होते पाहायचं काम नाही. कारण की माझा घराचा दरवाजा पूर्वेला आहे. हे बघा, असा पूर्वेला दरवाजा आहे घराचा. तर लगेच ऊन यायला सुरुवात झाली बघा. आता सव्वा सातच वाजले तरी इतकं गरम होते पाहायचं काम नाही. मी आत्ता मोबाईलमध्ये बघितलं तर 30 टेम्परेचर दाखवते. आणि आजची मेची 17 तारीख आहे. मान्सून वेळेवर आला तर ठीक आहे, नाही तर किती गरम होईल. अजून जून महिना बाकी, जून महिन्यात पण गरम होतं. असं काही नाही, वेळेवरच पाऊस येतो, केव्हा केव्हा लेट पण होतं मान्सून. तर हे पूर्वमुखी दरवाजा आहे माझा आणि या साईडला पश्चिम आहे. ही पश्चिम दिशा आहे पूर्ण. आणि इकडे पण एक उत्तरेला दरवाजा आहे. हा इकडे उत्तरेला दरवाजा आहे. हा एक दरवाजा आहे उत्तरेला. तर एवढं गरम होते पाहायचं काम नाही. मला आताच घाम यायला लागला, हे इकडून घाम यायला लागला. तर पाणी पाणी जीव करायला लागला. सकाळी सकाळीच पाणी पाणी जीव करते. म्हटलं पाणी पिऊन घ्या चहा प्यायच्या अगोदर. थोडासा चहा पिला पण तरी वाटलं, म्हटलं पहिल्यांदा पाणी प्या. असं पीठ चुरून घेते मी आता गव्हाचं. आज बाजारला जायचं आहे मला, तर आवरून घेते पटकन स्वयंपाक वगैरे. पिठाचा उंडा मळून घेतला. आता आपल्यालाच करायचे चालू पोळ्या. इकडे कांदा कापून घेतला मी आता शेंगदाण्याच्या चटणीला. इकडे शेंगदाणे भाजून घेतले आणि इकडे पोळ्या केल्या. पण लाईट गेलेली आहे, हे बघा लाईट नाही आहे. ह्या घरात काही एवढा अंधार पडत नाही, त्याच्यामुळे काय फरक पडत नाही. पण इकडून सकाळी सकाळी खूप ऊन येतं. हे पूर्वेचा दरवाजा आहे माझा, त्याच्यामुळे. आणि हा इकडे स्कूटीच्या समोर दिसतो तर पश्चिम दरवाजा आहे. आणि हा एक पूर्वेचा दरवाजा आहे. हे रांगोळी काढलेली मी सकाळी दाखवली, पण हा हे लोकांची जागा आहे, त्याच्यामुळे हा कदाचित बंद झाला. तर आपल्याला हा दरवाजा एक मेन आहे आणि हा एक मेन आहे. पण हा काढला मी सध्या पुरताच, जेव्हा बांधतील ते बांधतील तेव्हा. पण आता सध्या थोडीशी हवा वगैरे ऊन येतं. इतकं गरम होते बापरे बाप, पाहायचं काम नाही. चला आता बाजारला जायचं आहे मला. बाजारची तयारी करायची. एकदा शेंगदाण्याची चटणी करते भाजीला नसल्यामुळं आणि आवरते पटापट. आता वाजले 9:30. आंघोळ वगैरे आवरली पटकन. म्हटलं लाईट गेली होती, ते घाम यायला लागला लगेच. तर चटणी करून घ्यावं म्हटलं. तर ही टाकते मी जिरं. मला आता टाकला कांदा. आता याला चांगलं हलवून घेते. थोडंसं मीठ टाकते. मिठानं पटकन होतो कांदा. हे टाकते मीठ थोडंसं. एवढं गरम व्हायला लागलं, पाहायचं काम नाही. लगेच घाम यायला लागला. दरवाजा बंद केला कट होता. बघू थोडासा होतो अजून कांदा. आणि अशी कांद्याची चटणी उन्हाळ्यामध्ये माझी आई करायची. रसाच्या टायमाला खूप छान लागते. कोणाची आई करत होती अशी नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाला आवडते अशी कांद्याची चटणी ते पण सांगा. अजून थोडासा कांदा होऊ देते याला. इकडे आपला कांदा झालेला आहे. आणि जास्तच लाल केला तो करपट लागतो, म्हणजे जळका ती चांगली लागत नाही चटणी. आणि इकडे भरलेला आहे डब्बा आपला. इकडे पोळे आहे खाली. आणि हा आंबा घेतला, कारण की उन्हाळ्यामुळे जेवण जात नाही म्हणून थोडंसं आंब्यामुळे जातं जेवण. हे बघा हे पोळे घेतले जेवायला. आता याच्यात टाकते मी शेंगदाण्याचं कूट. हा मिक्सरमध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचं कूट टाकते. थोडंसं आहे फिरून घेते बोटाने. असं चांगलं परत काढून घेते. शेंगदाणे भाजलेले आहे, त्याच्यामुळे जास्त द्यायचं काम नाही आहे. हे कोथिंबीर टाकते वरतून.
आणि आता गॅस बंद करून देते. खाली मग चांगलं काढून घेते कोथिंबीर आणि गॅस बंद करते. गॅस बंद. म्हणजे 2 मिनटं ठेवते तिला. चला आवरा. इतका उशीर झालेला आहे. इतका उशीर झाला पाहायचं काम नाही. घाम इतका येतोय गरमीमुळं. चला पटापट आवडते. 9 वाजता निघायचं असतं. देऊळगमाईचा बाजार आहे आज. लवकर निघायचं असतं देऊळगमाईला, पण उशीर झाला. ऊन पण खूप पडलेले. हे बघा किती चला आता निघली मी बाजारला. आपला टाईम झाला, उशीर झाला. हे बघा थैली भरली. इकडे घेतलेलं पाण्याचं जार. हे पाण्याचं जार आहे कारण की उन्हाळा आहे त्याच्यामुळं खूप ऊन असतं आणि पाणी आवश्यक आहे. हे बघा कसा घाम येतो लगेच. तर आता मी निघालेली आहे देऊळगमाईच्या बाजारला आणि आसोल्याच्या बंदीतून चाललेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवते आसोल्याची बंदी. आणि मी गाडी चालवते, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा गाडी चालवते मी. अशी आसोल्याची बंदी आहे. जवळपास आसोल्याजवळ पोहोचले मी. आता आलेले देऊळगमाईच्या बाजारात. आता गाडीतलं सामान काढते पूर्ण सामान. आणि इकडं गाडी वगैरे आलेली आहे. इकडं व्यापारी दुकानं लावत आहे आणि या साईडला पण दुकानं लागलेली आहे. भजी जिलेबीचे कटलरीचे इकडे दुकान एक लागलेलं आहे. हा असा बाजार भरतो देऊळगमाईचा. तर माझा आता काढते मी माल. आणि काय म्हणतो, काय म्हटले समा भाऊ? हा भजी चालू आहे गरम गरम. या खायला भजी आहे ना. भजी जिलेबी जिलेबीने काढली. हे आता गाडीतला माल उतरवला पूर्ण इकडं. आणि इतकं ऊन लागते पायाचं काम नाही. हे बघा इतकं ऊन लागते पायाचं काम नाही. अजून तप्पड बिप्पड काहीच नाही. तप्पड नाही बांधलं काहीच नाही. आता तप्पड वगैरे बांधते. हा भाऊलाल भाऊ लावा दुकान लवकर. ऊन लागा लागलं का तुम्हाला? बाजार नाही भरला? अरे आपला डेली ब्लॉग आहे यूट्यूबला. बाजार भरला नाही अजून. बाजार भरल ना आता. भरतो किती वाजता भरतो बाजार? 5 वाजता. आता मी दुकान लावतो. तप्पड लावायचं पण बाकी आहे. हे असं ऊन अशी चटके लागतं. या भाजीचे पायाचं काम नाही. लोखंड असल्यामुळे लवकर तपते. भाजी दिसतंय का? भाजी दिसले पाहिजे असं लावताना. थांबा पडून जाते गेलं. एक खायला पाहिजे. हे अशा भाजीला पाय लावावं लागतं. एकच मिनिट. चटकी लागतंय. बस बंद कर. दुपारचे वाजले 2:45. आता लावलेली मी अशी दुकान माझी पूर्ण. आणि आज ऊन आहे त्याच्यामुळे कोणी काही येत नाही बाजारला एवढ्या लवकर. तुम्हाला दाखवते मी भाजीपाला कसं आहे काय. भाजीपाल्यात पण गिऱ्हाईक नाही एवढं चालू झालेलं आहे अजून उन्हामुळे. शेवचुड्याची 41 टेम्परेचर असल्यामुळे गिऱ्हाईकच नाही बाजारात देऊळगमाईचे. हे काही बाई बी बसेल तशी. आलू कांद्यावाले तप्पड बिप्पड लावून. आता वाजले 6:15 ना. आता बाजार भरला बघा भाजीपाल्याचा. इकडे तिकडे कपड्यावाल्याकडे पण गिऱ्हाईक इकडे या साईडला. आणि हे बघा इकडे पण भाजीपाल्यात गर्द आहे. आता चांगलं दिसतंय. आता कुठं पण गर्दच दिसणार. एवढा उशिरा भरायला लागला बाजार. आता 6:15 झाले. आता दिवस माळवला आहे बघा. आता मी दुकान भरायला सुरुवात करते. हे उन्हाळा असल्यामुळे थोडं उशिरापर्यंत येतात लोक. हे बघा बाजारात आहेच लोक. आता इकडे झाले माझ्या दुकानाकडे अंधार. आता मी भरते दुकान. आता वाजले 9:30 आणि मी आत्ताच आली बाजारावर. ते एवढी थकली होती पाहायचं काम नाही. तर फ्रेश वगैरे झाली. आता जेवण करते. 9:30 वाजले आणि झोपते मी. कारण की परत सकाळी उठायचं. परत आमच्या इथं बाजार आहे उद्या सोमवारचा. त्याच्यामुळं
तर चला आता हा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. आणि कोणाला व्हिडिओ आवडला असेल किंवा कोणी नवीन बघणार असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला ओके बाय.